पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अजित पवार हे जणू समीकरणच बनलंय। गेल्या 32 वर्षांपासून अजित पवार या बँकेची धुरा सांभाळत होते। नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर आज रणजित तावरे यांची नवीन संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे। गेली 32 वर्ष अजित पवार पुणे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत होते। मात्र कामाचा व्याप वाढल्यामुळे अजित पवारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याच्या चर्चा होत्या। या पदावर अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांची वर्णी लागणार अशी ही चर्चा होती आणि या निमित्तानं पार्थ पवार यांचं रिलॉन्चिंग होणार असंही बोललं गेलं। प्रत्यक्षात मात्र अजित पवारांचे अत्यंत विश्वासू माळेगावचे रणजित तावरे यांची निवड करण्यात आली आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे 17 वर्ष अध्यक्ष राहिलेले बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कोण आहेत रणजित तावरे? रणजित तावरे हे व्यवसायाने उद्योजक आहेत। तावरेंची पुण्यामध्ये टाटाचे शोरूम्स आणि पेट्रोल पंप आहेत। राजहंस दूध संस्थेचे चेअरमन आहेत। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जी मोठी जबाबदारी दिली, दादांच्या जागेवर काम करणं म्हणजे आज खूप मोठी जबाबदारीने वागणं आहे। सहकार क्षेत्रात शेतकरी बंधूंना त्यापुढे सहकारात काम करणं हे दादांचे विचार तिथपर्यंत नेणं ही जबाबदारी राहील। उद्योग व्यवसाय सांभाळणारे आणि सहकार क्षेत्राची जाणीव असणारे रणजित तावरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्यानंच त्यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांनी 2 महिन्यापूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर 12 वर्गातून ती जागा रिक्त झाली होती। त्याची निवडणूक प्रक्रिया सहकार खात्याच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया आज त्या ठिकाणी सुरू झाली होती। 11 ते 11:30 हा फॉर्म भरण्याची वेळ होती। त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी रणजित अशोक तावरे, बाळासाहेब तावरे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांचे पुतणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळं निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप DDR पुणे सहकारी विभाग त्यांनी त्या ठिकाणी रणजित अशोक तावरे यांना बिनविरोध संचालक म्हणून डिक्लेअर केलेला आहे। दुसरा कोणाचाही अर्ज आलेला नव्हता, एकच अर्ज आला, छाननीमध्ये तो वैध ठरला आणि त्यामुळे ते बिनविरोध म्हणून त्या ठिकाणी बारामती अ वर्गातून बारामतीच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अ वर्गातून ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। 1991 मध्ये जिल्हा बँकेची सूत्र हाती घेतल्यानंतर या बँकेचा व्यवहार 20,712 कोटी रुपये इतका वाढलाय। अजित पवार यांनी या बँकेला प्रगतीपथावर नेण्याचं काम केलंय। अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी येत्या काळात अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालीच या बँकेतली कामं होतील अशीही एकीकडे चर्चा आहे। आपली चूल वेगळी मांडल्यानंतर आगामी निवडणुकांसाठी अजित पवारांची चाचपणीलाही सुरुवात झाली आहे। रणजित तावरेंची निवड हा त्याचाच एक भाग असल्याचंही बोललं जात आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल।